तर छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले असा आरोप नवनाथ बन यांनी केलाय। बन यांच्या आरोपांची पडताळणी होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पुण्यामधल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून भाजपने गंभीर आरोप केले आहेत। कार्यक्रमासाठी 3000 लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये वाटले गेले असा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। आज सकाळी पत्रकार परिषद घेत नवनाथ बन यांनी काही व्हिडिओ दाखवत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत। पॉझिटिव्ह व्ह्यूज रिगार्डिंग पार्टी और लाइक पॉलिटिक्स और एजुकेशन। नो अबाउट राहुल गांधी एंड पार्टी। ओके ठीक है, तो वो वहाँ पे जो लड़कियां रहेगी, जो लड़कियां रहेगी वो भी क्रिएटर ही रहेगी या फिर कैसे? नो वो तो स्टूडेंट्स रहेंगे। जो जैसे स्टूडेंट्स की रैली है ना, तो उसमें पहले तो इसके पहले जो भी उसमें सारे स्टूडेंट्स रहते हैं। मतलब बस एक क्वेश्चन था कि अगर किसी का नेगेटिव ओपिनियन रहेगा तो वो नहीं लेना है ना? जी, उसको तो कट करना है। वैसे वहाँ जाने वालों का नेगेटिव ओपिनियन नहीं होगा, क्योंकि नेगेटिव वाले वहाँ जाएंगे। त्यानंतर त्यांनी काँग्रेसला काही प्रश्नही विचारले आणि पुण्यातल्या कार्यक्रमावर जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये, 3 ते 3.5 हजार लोकांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपयाचं आमिष दाखवलं जात आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3.5 हजार रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत। नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। याला काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। बघा, नवनाथ बन यांनी जे आरोप केलेले आहेत ते पुराव्याच्या आधारावरच केलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांनी जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची पडताळणी ही निश्चितपणे केली जाईल। तरी मूर्ख एका प्रवक्त्यांनी सांगितलं की एकाला 30 हजार रुपये देत आहेत। अरे महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनो, थोडी तरी शरम ठेवा। या शहरामध्ये कुणालाही विचारलं तर एक जण पण बोलणार नाही। कुठेतरी एक फेक व्हिडिओ करायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचा। ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर असं वाटतं की भाजपला राजनीतीची भीती किती झालेली आहे। म्हणजे याचाच अर्थ हे घाबरलेले आहेत। राहुलजीचा प्रोग्रामला गालबोट लावण्याचा ते प्रयत्न करतात आहेत। काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी पक्षाचं काम अडवण्याकरता युवकांचा त्या ठिकाणी उपयोग करण्यात येत आहे। याकरता राहुल गांधी आता युवकाचा विषय घेऊन देशभर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीचे